फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री जुना पुणा नाका येथील जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ऑफिसमधील पाठीमागील दरवाजा तोडून रोख रक्कम 50,267 रुपये घरफोडी करून चोरी करण्यात आले। सदर ठिकाणी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी तात्काळ भेट देऊन फौजदार चावडी डीबी पथक यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 305 अ, 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथक यांनी तात्काळ सदर आरोपितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे महेश लक्ष्मीकांत पुजारी, वय 22, राहणार मुक्काम पोस्ट हत्तीकणबस, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे कसून चौकशी करता सदर आरोपीत हा 3 वर्षांपूर्वी दाखल असलेला गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 या गुन्ह्यात देखील 3 वर्षांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपीकडे तपास करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपोटी 40,500 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुतार करत आहेत। अशा प्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गुन्हा घडल्यापासून दिवस रात्र आरोपीचा शोध सुरू ठेवून सातत्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी सुतार, पोलीस हवालदार बसवेश्वर परीट, पोलीस नाईक शिवानंद भीमदे, कॉन्स्टेबल विनोद पुजारी, कृष्णा बडुरे, विनोद भटकर, प्रकाश घोडके, ज्ञानेश्वर गायकवाड, अमोल खरटमल, पोलीस कॉन्स्टेबल रवी धेंडे, अजय चव्हाण, सूरज सोनवलकर, विनायक जाधव आणि पथकाने केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।